मुलांच्या आवडीची आणि सकाळच्या घाईगडबडीत झटपट होणारी म्हटलं तर भेंडीची भाजी. प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या जरी असल्या ना तरी भेंडीची भाजी लहान मुलांना आवडतेच. तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवतात ते मला कमेंट करून सांगा. आता मी कशी बनवते ते पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या पद्धतीने एकदा तरी भेंडीची भाजी बनवा. बाजारातून आणलेल्या भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, एका सुती कपड्याने छान अशा पुसून घ्यायच्या. ओलसरपणा राहिला की भेंडी चिकट होते, त्यासाठी छान अशी कोरडी करून घ्यायची आणि देठाकडचा पाठीमागचा भाग काढून छान अशी कट करून घ्यायची. ही भाजी बनवत असताना लसूण भरपूर असं मी वापरते. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. मोठा कुटून घेतलेला लसूण आहे तो या तेलामध्ये परतून घ्यायचा. एक ट्रिक सांगते, लसूण हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे खमंग चवीची भेंडी जी आहे ती चवीला छान लागते. लसूण जास्तीचंच वापरलेला आहे आणि लसणाच्या फोडणीतली ही भेंडीची भाजी खरं सांगायचं म्हणजे खूप छान अशी चवीला लागते. लसूण जो आहे ना 2 मिनटं परतून घेतला, हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे बघा. आणि आता भेंडी जी कट करून घेतलेली आहे ना ती या तेलामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये परतून घ्यायची. सुरुवातीला भेंडी काही ठिकाणी ना भाजून घेतात, मी इथे तेलामध्येच परतून घेते आणि पाण्याचा अंश अजिबात नाही राहिला ना की ती चिकट होत नाही. थोडी तेलामध्ये परतून घेतली की छान अशी भेंडी कोरडी होते बघा. लगेच पाण्याचा झपका दिला तर भेंडी चिकट होते, त्यामुळे सुरुवातीला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये आणि नंतर थोडीशी मंद आचेवरती वाफेवरती शिजू द्यायची. गरज वाटली तर थोडासा पाण्याचा झपका द्यायचा आणि भेंड्या जर कवळ्या असतील तर पाण्याचा झपका द्यायची गरजच लागत नाही. वाफेवरती भेंडीची भाजी छान अशी शिजते. आमच्याकडे गावाकडे ना मिरचीचा ठेचा घालून ना भेंडीची भाजी बनवतात, त्याचा व्हिडिओ मी अपलोड करते. परंतु आज मुलांच्यासाठी म्हटलं ठेच्यातली नको, लाल तिखट वापरून बनवूया. त्यासाठी अर्धा चमचा हळद घातली आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला वापरला. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा हिंग नक्की घाला बरं का. मी आज इथे हिंग माझ्याकडे नव्हता त्यामुळे घातला नाही. आणि छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं. चांगली अलटीपलटी करत ही परतून घ्यायची बघा आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ द्यायची. मैत्रिणींनो, मंद आचेवरती वाफ द्यायची. आता हे झाकण बसत नव्हतं म्हणून मी दुसरी प्लेट जी होती ती यावरती झाकते. मी गावाकडे आले मैत्रिणींनो, त्यामुळे थोडीशी भांडी मला कुठली भांडी कुठल्या जागेवरती सापडत नाहीत पटकन. आणि झाकण ठेवून वाफ दिली, 2 मिनटं परतून घेतली, पुन्हा छान अशी वाफ द्यायची बघा. आणि गरज वाटली तर थोडासा पाण्याचा झपका देऊ शकता. 3 ते 4 मिनटामध्ये ही भाजी तयार होते, पटकन शिजते आणि शिजली नसेल तरच पाणीवरून थोडंसं झपका देऊ शकता. परंतु कवळी भेंडी असेल ना तर वाफेवरती छान अशी शिजली जाते. आणि इतकी छान अशी वरून झाडाभरडं शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल आणि चपाती असो किंवा भाकरी असो त्याबरोबर खाण्यासाठी ही अगदी कोरडी अशी झालेली भेंडीची भाजी चवीला छान लागते. तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी बनवलेली भेंडीची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.